हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता मी खूप दिवसांनी डेली रुटीनचे व्लॉग अगदी प्रॉपर शूट करते, जसं जमेल तसं करते. दीपकचं सध्या वर्क फ्रॉम होम सुरू आहे, सो तो वर्क फ्रॉम होम करतो आहे. आणि पिल्लूचं पण असं आहे की मी काय करू, सो ती पण डायरी घेऊन बसली आणि तिचं स्टडी चालू आहे. म्हणजे असंच काहीतरी चालू आहे. माझी कामं करायची होती मला, म्हणून मी तिला अशी डायरी देऊन दिली. म्हटलं दीपकच्या बाजूला बसून काहीतरी करेल आणि माझी मी कामं आवरून घेईल. त्याच्यानंतर सकाळची जी म्हणजे रात्रीची जी भांडी वॉश केलेली ना, ती सगळी लावून घ्यायची होती. माझी आंघोळ वगैरे झाली, सगळी कामं वगैरे झाली, म्हणजे क्लिनिंगची असतात ना ती. कारण का आमच्याकडे ना सध्या पाण्याचा थोडा इश्यू चालू आहे, त्याच्यामुळे पाणी असं टायमामध्ये येतं. त्या टायमाच्या आत मला सगळी जी पाण्याची कामं असतात ना ती करावी लागतात. सो भांडी वगैरे लावून घेतली आणि पिल्लूचं चालू होतं ये जा ये जा, म्हणून मी तिच्या हातात जेव्हा भांडी लावत होती तेव्हा तिच्या आता 2 स्पून वगैरे दिले. आणि असं मला भरून ठेवावं लागतं आता सध्या सगळं काही. आणि आता जेवायला काय करायचं ते मोठा प्रश्न पडतो. सो पिल्लूला काय करायचं, आम्हाला काय करायचं ते पटकन असं आता समजत नाही. दीपकचा टिफिन असतो ना तेव्हा होऊन जातं की भाज्या आपण साफ करून ठेवलेल्या असतात, क्लीन करून ठेवलेल्या असतात, त्या करून द्या. आता पण दीपक घरीच आहे, त्याच्यामुळे मग असं मी काही जास्त भाज्या वगैरे आणल्या नाही. कारण का ग्रेव्हीची भाजी 2 टाईम असं केले ना की होऊन जाते. त्याच्यामुळे मग म्हटलं व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या त्या ग्रीन भाज्या त्या एवढ्या काही आणल्या नाही, स्पेसिफिकच आणते, असं जास्त काही आणल्या नाहीत. सो आता ते आहे ते सगळं आता बघते काय करायचं काय नाही. पिल्लूचं तर फिक्स झालं की तिला मटकीचा राईस आहे तो करेल, कारण का भरपूर टाईम झाला तिला मटकीचा राईस नाही दिला. सो मोड आलेली मटकी होती, सो त्याचा म्हटलं तिला राईस करेल मी. सो ते सगळं प्रिपेअर करून ठेवून देते. आणि तोपर्यंत पिल्लूला फ्रीजमध्ये आहे ना गूळ दिसलं, म्हणजे मी गूळ आहे ना थोडंसं कापून वगैरे ठेवून देते. आधी पावडर यूज करायची, पण आता आहे गूळ, सो ते कट करून असं डब्यामध्ये स्टोअर करून ठेवलेलं आहे. तिला कधी पॅनकेक किंवा दह्यामध्ये टाकून किंवा मालपोहामध्ये असं काहीतरी गोड केलं की त्याच्यामध्ये मी गूळ टाकून देते, ते तिला दिसलं. सो तिने बरोबर प्रॉपर डब्बा काढला तो. आणि आता ती माझ्याकडे मागत होती आणि मी इथे ना मटकीची जी साल आहे ना ती काढत होती. सो तोपर्यंत तिने होल्ड केला. आणि आता इथे पटकन पिल्लूचा आहे ना तो मटकीचा राईस आहे तो करून घेते आणि मग नंतर आमचं जेवण करेल. पाणी जायच्या आधी ना मला कधी जेवण पण करून ठेवावं लागतं, नाहीतर मग कसं होतं व्हेजिटेबल्स आपल्याला धुवाव्या लागतात, म्हणजे टॉमॅटो कढीपत्ता सगळं असं आपण धुवूनच घेतो ना. सो मग तेव्हा काय होतं, जर पाणी गेलं ना की मग सारखं ग्लासाने पाणी घ्या, मग ते सारखं इकडचा हात तिकडे तिकडचा हात तिकडे. आणि आपल्याला ती सवय असते की 10 वेळा हात वॉश करायची. मग पाणी जातं ना, मग तेव्हा खूप जम्बलिंग होतं आणि खूप सारा किचनवरती एवढा पसारा होतो ना, खूप पसारा होऊन जातो. सो अशा प्रकारे पिल्लूचा आहे तो मस्तपैकी राईस तयार झाला. आता थोडंफार तिखट खाते ती, जास्त पण नाही खात, त्याच्यामुळे तिला अजून पण वेगळं करावं लागतं. आणि आता मी इथे आम्हाला मॅगी करते. आज तर ठरवलेलं, कारण का खूप दिवस आहे ना, म्हणजे 2 आठवडे ना सगळं जेवण म्हणजे रोज तेच डाळ भात भाजी चपाती, डाळ भात भाजी चपाती खाऊन कंटाळायला. सो मॅगी. आणि संध्याकाळच्या वेळेला मी मेंदूवडे करणार होती आणि हलवा पण करणार होती दुधीचा. सो त्याच्यासाठी आहे ना आता मॅगी करत ठेवली. आणि तोपर्यंत दही आहे ना ते फेटून घेते. म्हणजे दहीवड्याला कसं दही आहे ना ते एकदम असं पातळ लागतं, जसं लस्सी असते ना त्या टाईपमध्ये लागतं. सो मम्मीने मला थोडीफार रेसिपी सांगितलेली की कधी काय करून ठेवायचं ते. सो दही आहे ते फेटून ठेवून देत होती, म्हणजे मला प्रॉपर अशी साखर पण मेल्ट होईल त्याच्यामध्ये आणि चांगलं बाइंडिंग पण होईल, म्हणून मी अशा प्रकारे ते दही करून ठेवले. आणि इथे माझी मॅगी होते. सो आज आम्ही नाश्त्याला पण ना असं स्नॅक टाईपच खाल्लेलं. आणि पिल्लूला पण दही आवडतं, सो तिला वाटीत काढून दिलं. आणि अशी मॅगी मस्तपैकी चीज टाकल्या मॅगीवरती आणि आता ते खाते. आणि पिल्लूनी बघा, म्हणजे तिला फक्त ओपन करून दिलं आणि तिने एवढा सारा पसारा करून ठेवला. हल्ली आहे ना खूप पसारा करते, कधी कधी पसारा करते, कधी कधी नाही करत. आणि अशी टेम्पटिंग मॅगी झालेली, म्हणजे असं वाटत होतं ना की कधी मी खाते, कारण का खूप दिवसांनी खाल्ली, 2 आठवड्यांनी खात होती. म्हणजे घरी कोण ना कोणतरी होतं, मग असं बाबा वगैरे आले किंवा असं कोण आलं की मग ते चांगलं नाही वाटत की असं आपण मॅगी वगैरे किंवा असं शॉर्टकट जेवण, कारण का प्रॉपर जेवण लागतंच. गावाला कसं असं प्रॉपर जेवण असतं. आणि ह्या गोष्टी आहेत ना पटकन अशा जमत नाहीत. जसं एज होतं ना तसं नाही जमत, डायजेस्ट व्हायला प्रॉब्लेम होतो, ॲसिडिटी होते, त्याच्यामुळे मी ह्या गोष्टी करायच्या नाही, नॉर्मल जेवण करायची. सो इथे मी एकाच प्लेटमध्ये आम्हाला दोघांना घेतलं आणि आता मी खाते. पिल्लूला मी द्यायचं ट्राय करते, पण ती काय खात नव्हती. ती तिचं जे टॉयची जी बॅग होती ना त्याच्यामध्ये टाकत होती. मग खाऊन वगैरे झालं, त्याच्यानंतर पिल्लूला झोपवलं मी. सध्या ती आहे ना तिच्याकडे डॉग आहे, म्हणजे हे मी मेशोवरून मागवलेलं. तिला डॉग आणि कॅटची खूप आवड आहे, सो म्हटलं टॉय घ्यावा, माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे मग मी मागवलेलं आणि त्याच्यासोबत तीच खेळत राहते.
दुधीचा हलवा वगैरे साईड बाय साईड करत घेतला. ती झोपलेली, उठून पण गेली लगेच. सो उठल्यानंतर मग तिचं नॉर्मल जेवण वगैरे होतं ते करायचं होतं, कारण का ती जेवली नव्हती, तशीच झोपून गेलेली. कारण का असं चटरपटर खाणं खूप झालेलं तिचं आणि मग लगेच भरवलं असतं ना तर तिने खाल्लं नसतं. त्याच्यामुळे मी तिला थोडा टाईम दिला. हाय कर, हाय 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 कर, हॅलो. डॉग कुठे तुझं? कुठे डॉग? म्हटलं थोड्या टायमाने भरवेल. आणि झोपून उठल्यानंतर बाबा लॅपटॉपवर काय करतात ते बघत बसले आणि मी तिला हात लावत होती ना तर ती मला लिटरली पुश करत होती आणि काहीतरी बोलत होती मला. नंतर मग माझा हलवा तयार झाला. असा ह्याच्यामध्ये ग्रीन कलर असता ना तर चांगला कलर आला असता किंवा येल्लो. सो कलर नव्हता त्याच्यामुळे कलर नाही टाकला. नॉर्मल मिक्सरला डाळ पण होती ती लावून घेतली, त्याच्यामध्ये जिरं टाकलं, ते पेटून ठेवलं चांगलं. पिल्लूचा जो राईस होता तो थोडासा फार उरलेला, म्हटलं आता तो रात्रीला आम्हाला होऊन जाईल. आता संध्याकाळी परत स्नॅकला काय करायचं, आईने मस्तपैकी असा कुरमुऱ्याचा चिवडा करून आणलेला. सो त्याची भेळ करत होती. कांदा टोमॅटो वगैरे सगळं टाकलं, कढीपत्ता बोलते, कोथिंबीर टाकली आणि लिंबू पण आहे थोडासा स्क्वीज केला, थोडासा चाट मसाला टाकला. आणि मी आहे ना आज संध्याकाळला दही वडे करणार आहे, त्याच्यामुळे जी इमली आणि म्हणजे चिंच आणि कसलं खजूरची चटणी आणलेली. सो ती मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि मस्तपैकी मिक्स केला आणि मस्तपैकी असा इव्हिनिंगचा स्नॅक बोलतात ना तो आमचा झाला. आणि खायला पण इतकं मस्त वाटत होतं. आणि आज आम्ही आहे ना म्हणजे जेवण हा प्रकार आम्ही जेवलोच नाही दीपक आणि आम्ही, असं काहीतरी असं वरचं खाल्लं आणि इतकं बरं वाटलं ना भरपूर दिवसांनी असं खाऊन. पिल्लूला आता खाली जायला रेडी केली, म्हणजे आता रेडी करेल मी आणि खाली जायचं होतं. थोडंसं असं छोटं मोठं काही ना काहीतरी मला सामान घ्यायचंच असतं, कोथिंबीर वगैरे घ्यायचं होतं, कारण का पुदिनाची चटणी वगैरे करायची होती त्याच्यामुळे. समायरा चल. आणि ठरल्याप्रमाणे लेडीज लोकांचं कितीही बाहेर आपण डोक्यात विचार ठेवून गेलो ना की हे घ्यायचं ते घ्यायचं, काही ना काहीतरी राहून जातं. माझं पण असंच राहून गेलं. सो दीपकला परत पाठवली. आम्ही वरती जात होतो, तो बोलला तुम्ही जावा वरती आणि मी घेऊन येतो. सो तो गेलेला आणि डीमार्टला गेलेलो तेव्हा पिल्लूला हा कपकेक दिसला, तो घेऊन आली. आणि संध्याकाळी 8 वाजताना पाणी येतं आमच्याकडे, सो ते पटकन भरून घेतलं. जेवण आहे ते बाजूला ठेवलं आणि लगेच होणार होतं. सो जेवण आहे ते बाजूला ठेवून दिलं आणि पटकन पाणी येते पियायचं वगैरे भरून घेतलं. भांडी वगैरे होती ती घासून घेतली, कारण का थोडाफार गाळ बसतो कितीही हे केलं तर. सो पटकन भांडी घासून पाणी भरून घेतलं आणि आता बॉटल वगैरे पण भरायचे आहेत आणि नंतर पटकन आहे ते जेवणाला लागेल. पिल्लूला काय करायचं, म्हणजे छोट्या मुलांना काय जेवायला करायचं ना हा खूप मोठा प्रश्न पडतो, दर टाईमला मला पडतो. कारण का कसं होतं, आम्ही जे खातो ना ते ती खातेच, पण एवढं तिखट ती खात नाही. मग तिला असं नॉर्मली मी वेगळंच करते, म्हणजे ती पण पोट भरून खाईल, आम्ही पण पोट भरून खाऊ, असं मी तिला करते. आणि आता इथे पटकन असे वडे काढून घेते आणि मस्तपैकी फेटून घेतले. हे चेक करताना ना आपण नॉर्मल पाण्यात टाकलं आणि ते वरती आलं की समजून जायचं की पीठ तयार झालं आहे. माझं झालेलं तयार. आणि ही व्हिडिओ दीपक घेत होता. पिल्लू तिथे सोफ्यावरती बसलेली खेळत होती आणि तिचा पसारा काढत होती. जेव्हा मी भाज्या वगैरे कट करते ना तेव्हा तिचे जे
फ्रूट कटर आहे ना ते घेऊन ती पण कट करत असते. भरपूर अशा गोष्टी आहे ना ती मला बघून करत असते. आणि पटकन आता इथे वडे वगैरे आहेत ते तळून घेईल. मस्त लागतात दही वडे आणि ॲज अ ब्रेकफास्ट. आणि रात्री आता गरमीमध्ये ना असं जरासं थंड खाल्लं ना दही वगैरे तर जरासं बरं वाटतं. नाही तर ते गरम गरम जेवण ना असं एवढं जात नाही. असं आपण नॉर्मली जे जेवण जेवतो ते असं गरमीमध्ये एवढं जात नाही. त्याच्यामुळे असं जरा डिफरंट केलं ना की जरा 4 गोष्टी जास्त जातात. आणि मला तर भूक नव्हती एवढी आणि सध्या म्हणजे भूक नाहीच लागत मला पाणी पिऊन. सो मी एकच प्लेट खाल्ली आणि दीपकला 2 प्लेट दिल्या, कारण का त्याची भूक त्याला कंट्रोल नाही करता येत आणि बॉईज लोकांना जास्तच लागतं गर्ल्सपेक्षा. सो दही वडे आहेत ते रेडी केले आणि नंतर त्याला थोडा वेळ पाण्यात डिप करून ठेवले आणि ऑलमोस्ट आता मी करते आणि आता दीपकला सर्व करते. ह्या डिशना आम्ही डीमार्टला गेलेलो. सो मी खास दही वडेसाठी आणलं. म्हटलं स्टीलच्या प्लेटमध्ये सर्व करण्यापेक्षा असं दाखवलं ना की जरा चांगलं वाटतं. आणि स्टीलच्या नेहमी काय दाखवायचं, त्याच्यामुळे मी अशा 2 प्लेट्स घेऊन आली. दोघंच असतो त्याच्यामुळे 2 प्लेट्स घेऊन आली, जास्त नाही घेऊन आली. दही वडे आहेत ते पाण्यामध्ये वडे आहेत ते पाण्यामध्ये थोडा वेळ डीप केले, त्याला स्क्वीज करून असे अरेंज करून ठेवले प्लेटमध्ये आणि वरती आहे ना मस्तपैकी असं दही टाकलं आणि त्याच्यावरती मी पुदिनाची चटणी केलेली आहे. त्याच्यामध्ये मी ना कोथिंबीर, पुदिना, मिरची, अद्रक, लसूण आणि थोडंसं लिंबू आणि चाट मसाला एवढं सगळं ॲड केलेलं आणि त्याला मिक्सरमध्ये फाईन पेस्ट केली आणि ते पण असं टाकलं, स्प्रिंकल केलं, म्हणजे असं थोडंसं टाकून दिलं. एकदम मस्त लागतं. आणि ही जी पहिली प्लेट होती ना त्याच्यामध्ये मी थोडंसं दही कमी टाकलं, तिखट कमी टाकलं, कारण का दीपकला देत होती आणि दीपकमध्ये पिल्लू खाते. त्याच्यामुळे जर तिला आवडलं आणि तिने खाल्लं आणि जर स्पायसी असेल ना एकदम मग ती खाणार नाही. त्याच्यामुळे ही जी प्लेट आहे ना ती अशी नॉर्मल बोलतात ना, एकदम स्पायसी केलं नव्हतं, एकदम नॉर्मल केलेलं, जेणेकरून तिला पण जराशी टेस्ट यावी. आणि इथे ना मी तिखी आणि मिठी चटणी म्हणजे खट्टा मिठा चटणी बोलतात ना, जी मी भेळमध्ये यूज केली ती टाकली. ती पण मी नॉर्मल टाकलं, काही असं जास्त टाकलं नाही. वरतून जिरे पावडर टाकली, कोथिंबीर टाकली आणि गार्निशिंगसाठी ना येलो कलरची शेव टाकली. लाल तिखट पण मी टाकणार होती पण नाही टाकलं, एकदमच स्पायसी झालं तर, कारण का हिरवी चटणी टाकलेली त्याच्यामुळे, आणि मग पिल्लू खाणार नाही त्याच्यामुळे मग मी टाकलं नाही, ॲज अ सिम्पल म्हणून ठेवून दिलं. आणि आता ही पहिली प्लेट दीपकला जाईल, कारण का त्याला भयंकर भूक लागलेली, मला एवढी लागली नव्हती. आणि सेकंड प्लेट अगदी प्रॉपर तयार केली आहे मी, कारण का पिल्लूने खाल्लं नाही. मग ही दीपकला मी दिलं सेकंड प्लेट, त्याचं खाऊन झालेलं. आणि कसं बसला आहे बघा वाट बघत तो, म्हणजे तो मला बोलत होता माझी व्हिडिओ करू नको अशी, मी कसा दिसतोय बघ, पण म्हटलं जाऊन दे, एवढा काय आहे दिसण्याला, प्रत्येक टाईमला आपण डेली ब्लॉगच करते, थोडी आपण नटून बिटून बसणार आहे, जसं आहे तसं रिअल दाखवते. सो मी आहे तशीच व्हिडिओ केली आणि त्याला जे सेकंड केलं ना कसे झाले. हां आता ही लास्ट आहे, तर जेवायला हवे असेल तर पिल्लूच आहे. खाऊन वगैरे झालं आणि नंतर मग ते दीपक आणि पिल्लू बाहेर खेळत होते. पिल्लूला मी मिक्स डाळची खिचडी केलेली, मसूर आणि मूग डाळच घेतलेलं बस, बाकी काही नाही. आणि थोडीशी उडद डाळ घेतलेली आणि राईस, बस, बाकी अशी काय केली नाही. आणि मिक्स डाळची खिचडी आहे ना पिल्लूला खूप आवडते, सो तिने खाल्लं. आणि मग नंतर ती दोघं बाहेर खेळत होती आणि मी माझं सगळं किचन आहे ते आवरून घेत होती, कारण काय ॲज युजल पाणी जायच्या आधी मला सगळं आवरायचं होतं किचन. गॅस वगैरे धुवायचा होता, गॅस तर आज धुवायचा नव्हता कारण काही एवढा काही यूज झाला नव्हता, त्याच्यामुळे गॅसचा एवढा इश्यू नव्हता. आणि भांडी पण खूप कमी होती, त्याच्यामुळे पटकन भांडी वगैरे घासून घेईल. आणि मला पिल्लूचे कपडे पण वॉश करायचे होते. कधी कधी तिला मी संध्याकाळी अंघोळ घालते, कधी कधी सकाळी, आणि कपडे तिच्या दिवसातनं 2दा-3दा चेंज होऊनच जातात. पाणी पिताना पाणी सांडते, खाताना ड्रेस खराब करते, असं काही ना काहीतरी होतं. सो ते कपडे होते ते पण वॉश करायचे होते, त्याच्यामुळे म्हटलं पटकन भांडी घासेल. आणि कपडे पण मी चेंज केले नव्हते खालून आल्यावर, म्हटलं पहिला आवरून गेलं आणि नंतर चेंज करेल, कारण का कधी कधी कसं होतं हातातलं म्हणजे आपल्याला काम समोर दिसतं आणि ते करायचं आहे आणि चेंज करण्यामध्ये एवढा टाईम गेला ना की परत 10 मिनटं आहे ना अजून उशीर होऊन जातो. आणि थोडाफार आम्हाला आज उशीरच झाला जेवायला, ऑलमोस्ट 9:30 वाजले. नंतर आमचं जेवण आहे ना, माझं जेवण 7पर्यंत रेडी असतं आणि 8-8:30ला मी बसून जातो, कारण का पिल्लू आमची 10-10:30पर्यंत झोपून जाते. सो भांडी वगैरे आवरून घेतली. आता पिल्लूचे आहेत ते कपडे वगैरे वॉश करायचे आहेत. आणि मला आहे ना सकाळी लादी पुसायला जमली नाही, कारण का पाणी पटकन गेलं. आणि मग नंतर एक पूर्ण बकेट भरलेली ती खाली केली असती
मग तेवढं पाणी वेस्ट केलं असतं. त्याच्यामुळे मी म्हटलं आता संध्याकाळी जेव्हा पाणी येईल ना तेव्हाच मी लादी पुसेल. सो इथे मी आता लादी पुसून घेईल आणि मग बाकीची जी माझी नॉर्मल कामं होती ना ती सगळी झाली. सो आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि आजपासून डेली ब्लॉग येतील, जसं जमेल तसं शूट करेल. आता बघूया कसं काय माझ्याने होते, कारण का भरपूरदा बोलते पण काही ना काहीतरी प्रॉब्लेम येऊनच जातात. सो चला आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि आहे ना पुढे ना तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा. पिल्लूला आहे ना दीपकने सोलार जे म्हणजे ग्रह असतात आपले ते तिच्याकडनं ना शिकून घेतले, म्हणजे त्यांनी लर्न करून घेतलं तिच्याकडून अगदी सिक्वेन्स वाईज सोलार सिस्टम. सो ती आहे ना अगदी प्रॉपर बोलते. पुढे बघा. Mercury, Venus, Earth, Mars, Jupiter. Yes. Oh, God. Sugar. Please. That's it. That's it. Mercury, Venus, Earth, Mars. What are the solar systems? What are the planets in solar systems, Samaira? Mercury. Venus. Huh? Venus. Huh? 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 Oh my God! High five! High five! दिलास तू high five बेटा. दाखव ना.